सून नाही तर नाही, पण उर्मिला तू ना, तू माझे लाड करत जा हं. तू माझ्या हक्काची आहेस. तुझ्या हातात ना जादू आहे. तुझं कौतुक करावं तेवढं. शिवा, तू कधी आलीस? तुम्हाला जेव्हा छान वाटत होतं ना तेव्हा. उर्मिला, उर्मिला, तू माझ्या केसांना तेल लावत होतीस ना? नाही नाही, मीच विचारलं लावू का, पण तुम्हाला आवडलं ना. आणि तुम्ही तर म्हणालात की सुनेकडनं लाड करून घ्यायचे होते. हो, पण मला तू लावायला नको होतस. पण तुम्हाला एकच मुलगा आहे म्हणजे सून मीच झाले ना, हो ना काकू? हो ना. आणि सीताई, तुला सुनेकडून लाड करून घ्यायचे होते ना, मग केले की. आणि खरं सांगू का, मी ना तुला बघत होते, तुला खूप छान वाटत होतं. हे मला पटलेलं नाहीये. पण अच्छा, मग तुम्हाला यापुढे असं तेल लावून नको आहे का? मग बघा, नंतर म्हणायचं नाही मी काही केलं नाही म्हणून. शिवा, तू ना मला तेल लावत जा. मला गरज वाटते बाबा. आठवड्यातून एकदा तरी तेल लावलंच पाहिजे. मी तुम्हाला एक आयडिया देऊ का? त्यापेक्षा तुम्ही माझ्यासारखे केस का नाही कापून टाकत? काही प्रॉब्लेमच येणार नाही. शिवा, ताई, अगं ती गंमत करते ग. दिव्या, काय झालं? काय झालंय विचारतोयस? घर बघितलंयस तू? मी आत्ता आंघोळ करून आले आणि इथे आल्यावर मला असं वाटतंय की मी कचऱ्यात येऊन बसले. तू म्हणाला होतास ना तुझे आजोबा इथे राहतात म्हणून, मग असं राहतात ते खुराड्यात? अगं तसं नाही, म्हणजे आता आजोबांचं कसं आहे ना की ते कधी घरात राहतात, कधी शेतात राहतात, कधी दुसरीकडे कुठे राहतात. त्यांचा असा काही नेम नाही आहे, काही सांगता नाही येत त्यांच्याबद्दल. मला ना तुझी फॅमिली हळूहळू कन्फ्यूज करायला लागली आता. अगं मग तू लक्ष नको देऊ ना त्यांच्याकडे. हे बघ, आपण जे काही करायला आलोय तिकडे ते करू आणि मग जाऊ. तू काळजी नको करूस, मी आहे ना. हट रे तू, कुठेही सुरू होतो, काही वेळ काळ नाही. ऐक ना, आपल्याला ना हे सगळं घर साफ करून ठेवावं लागेल आणि सगळं झाडून पुसून पण ठेवावं लागेल. काय, मी जेव्हा आजोबांना भेटायला गेलो होतो ना, तर ते म्हणले की मी येईन, पण असं लगेच नाही येणार. त्यामुळे माझ्या मते तरी ते हे बघायचा प्रयत्न करतील की तू घर किती स्वच्छ ठेवतेस, कसं ठेवतेस, काय करतेस, काय नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आपण हे सगळं साफ करून ठेवायला पाहिजे. नाही, आणि हे तुला एकटं करायची गरज नाही आहे, मी आहे ना तुझ्यासोबत. हे बघ, ही अग्निपरीक्षा आपण मिळून देऊ आणि पास पण हो. हे बघ, आपण जर हे काम केलं ना तर पटकन माझे आजोबा इम्प्रेस होतील आणि मग आपण आपल्या घरी जाऊ शकू. ठीक आहे, आता इथवर आलोय तर हे पण ठीकच आहे. हां, मग ठीक आहे. आता तू एक काम कर, हा सगळा कचरा काढ आणि हा बाहेर फेक. हे सगळं झाडून वगैरे घे. भांडी घास. भांडी अगोदर खूप 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 स्वच्छ लागतात आजोबांना, ते अगोदर करून ठेव. आणि हे सगळं प्लीज जरा आवरून घेशील. हां, चल. हे सगळं मी करणार आहे, तर तू काय करणार आहेस? मी आहे ना तुझी मदत करायला. ठीक आहे, चल सुरुवात करू आपण. दिव्या, तुला माहितीये, तू मेकअप करून सुद्धा एवढी सुंदर नाही दिसत. चंदन, फालतू गोष्टी करू नकोस. चंदन, ए, कोण माझ्या नातोवर रडताय?
कोण अरे नटम वगैरे हा? ए थेरड्या, तू कोण आहेस? मला नटमोगरी म्हणतोयस? मी सांगते ना, मी सांगते मी कोण आहे. याची बायको आहे मी. तुला काय? तू जा ना तुझ्या घरी. द्या ही बायको आहे तुझी, या घरची सून, आणि ती मला जायला सांगते. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा राग ओसरायच्या आत चालते वा. मी परत येईन तोपर्यंत तुझं पांढरं तोंड मला बघायचं नाहीये. पांढरं काय, तुझं कुठल्याही रंगाचं तोंड असेल तरी बघायचं नाहीये. येतो मी. कोण होता रे हा थेरडा? हेच आजोबा होते. तर सगळ्या गोष्टी मला कळत नाही काय चाललंय. बापरे, काय एवढं ओव्हर रिॲक्ट व्हायची गरज नाही. भूकंप आल्यासारखं. भूकंप आला ना तरी आपली खोली एवढी डेंजर नाही होणार जेवढी आत्ता आहे. एवढा का पसारा करून ठेवलाय खोलीत? तू एक तर आधी आपली खोली म्हणणं बंद कर, कळलं? माझी खोली आहे, तू आलीस फक्त. पण आता मला खोली आवरावी लागेल ना. एवढा का पसारा करून ठेवलाय? मला तो ग्रे कलरचा टी शर्ट सापडत नाहीये. मला सांग, तू या ड्रॉवर मध्ये पण शर्ट शोधत होता? हा, या ड्रॉवर मध्ये पण शर्ट शोधत होता नाही, का? तिथे दुसरं काहीतरी शोधत होतो. इतका का गोंधळ घालतो? एवढा पसारा, जरा कूल हो. मी कूलच आहे. आम्ही कूल होतो. आता जरा डोकं फिरतंय माझं. मग बर्फाची लादी आणून ठेवू का डोक्यावर? चालेल? मी तुला मदत मागितली. मी तुला म्हटलंय शिवा माझी मदत कर. नाही, प्लीज जा, तुझं तुझं काम कर, लिव्ह मी अलोन. पण मला आवडेल मदत करायला तुला. सरक. अरे बाजूला हो. काय घुस माझ्या कपाटात, घुस आता. मनाचं दार उघडलं असतंस तर त्याच्यात घुसायला आवडलं असतं. कपाटाचं बघूया आता. बाजूला हो. मला डायलॉग ये. काय सापडणार आहे तुला? मी काय अर्धा तास शोधतोय, मला काही सापडलं नाही. तुला थोडी सापडणार आहे. हा आहे का? तुला कसा सापडला? मी अर्धा तास शोधतोय गेले, मला नाही सापडला. आणि त्यासाठी ना बायकोची नजर लागते. फनी. आणखीन एक गोष्ट. काय? तू या ड्रॉवर मध्ये तुझ्या आवडीचा पेन शोधत होता ना? तुला कसं कळलं? बायको नवऱ्याला त्याच्यापेक्षा जास्त ओळखते. आणि आता आणखीन एक गोष्ट. मला सांग, उद्या महत्वाची मीटिंग आहे ना? मीटिंग नाहीये, एक डील क्रॅक करायचंय, त्याचं टेन्शन आहे. टेन्शन नको घेऊ रे, होईल सगळं नीट. काय आलं दात काढायला आता? काय नाही, तू खूप मोठी अंतर्यामी आहेस ना, तुला सगळं कळतं. मग मला सांग, उद्या काय होणार आहे? उद्या पाऊस पडेल? सांग की सांग, भोलानाथ सांग, सांग ना आता, उद्या पाऊस पडणार आहे का? घाबरू नको रे छकुल्या, शिवा आहे ना.
चंदन, वस्तीत राहून पण मी अशी कामं केली नाहीत कधी. सॉरी दिव्या, थोडे दिवस ऍडजस्ट कर. नंतर बघ, तलावातनं पाईपलाईन थेट आपल्या घरी वळवतो. आणि आता हा डोक्याला ताप होतोय त्याचं काय? असं काय करते दिव्या? तू गावात पहिल्यांदा आलीयस का? इथे असंच विहिरीतनं पाणी काढावं लागतं. हो चला आवरा लवकर. हो, 2 मिनिट थांबा ना ताई. किती वेळा थांबायचं? थांबा ना जरा. बाकीच्या बायका भरत होत्या तेव्हा त्रास नाही का झाला तुम्हाला? सगळ्यांनी थोडं थोडं पाणी भरलंय, तुम्ही दुष्काळातून आल्यासारखं काय पाणी भरताय? हो, आलोय आम्ही दुष्काळात. आम्हाला जास्त पाणी लागतं, भरणार आम्ही. आणि अजून कोणी काही बोललं ना, मी अजिबात पाणी भरू देणार नाही कोणाला. चल दिव्या, झालं आपलं. उचला, घ्या. हो थांबा, माझा नंबर. नाही नाही नाही. जा आता. मला आईची खूप आठवण येते. डोंट वरी दिव्या, एकदा इकडचं काम झालं ना की आपण जाऊ तुझ्या इकडे. बर, पण बाकी ऐका, बाकी काही बोल दिव्या. त्या बायकांना कसलं शांत बसवलं यार तू 2 वाक्यात. दरारा आहे तुझा. मी इथे दरारा दाखवायला आलेली नाहीये चंदन. मी आधी पण वस्तीत राहायचे, पण ही सगळी कामं करायची वेळ माझ्यावर आजपर्यंत आली नाही. ही वेळ तू आणलीयस. पण तू तर सवयीची वाटली ग मला. म्हणूनच मला सवय करून घ्यायची नाहीये. यापुढे हे सगळी कामं ना तू करायची. बरं बाबा, ठीक आहे. आणि तुझ्यासाठी विहिरीतनं काय, मी तर चंद्रावरून पण पाणी आणेन. बस आणलंस. हे हे सो हे झालं सोल प्रोप्रायटर, हां, आणि हे झालं पार्टनरशिप फर्म, आणि याच्याच अंडर येतो हा ऍक्ट. ओके, समजलं ना तुला? हा म्हणजे समजलं, पण म्हणजे थोडं डोक्यावरून गेलं. हे बघ, तू ना खूप हुशार आहेस म्हणून तुला हे सगळं इझी वाटत असेल, पण मला ना हे सगळं खूप डिफिकल्ट वाटतंय. हे बघ, तू ना आधीच मनात ठरवलंस. आता असं ठरव, हे सगळं सोपं आहे, काहीच कठीण नाही, काहीच अवघड नाही. ओके? काय झालं? असं ठरवून थोडी काही होत आहे. हो मग, अगं साधं सिंपल आहे. हे बघ, मी पण काही हुशार वगैरे नव्हतो. तू अरे खरंच मी हुशार वगैरे नव्हतो, पण मी काय करायचो, मी अभ्यास करताना ना सगळं असं सिंपल करून समजून घ्यायचो. कळलं? तेव्हापासून मला समजू लागलं. दॅट्स इट. सिंपल करून म्हणजे आता बघ, आपली शिवा, आपल्या शिवाचा एकटीचा व्यवसाय. मग ते काय झालं? एकटी म्हणजे सोल प्रोप्रायटर. करेक्ट. जमतंय तुला? आता नेक्स्ट पुढचं मला सांग. आता शिवासोबत अख्खी पाना गँग तो व्यवसाय करू लागला. म्हणजे किती जण झाले? 6 लोक झाले. त्याला काय म्हणणार? ते काय झालं? 6 पार्टनरशिप. गुड. जमतंय तुला? त्याच्याच अंडर येतो हा. कळलं ना आता तरी? ओ हा, म्हणजे तू ना मला असंच सगळं सिंपल करून समजवलंस ना, तर मला वाटतं मी ना सगळ्या सब्जेक्ट्स मध्ये असं टॉप नाही करणार, म्हणजे पण कदाचित चांगले मार्क्स डेफिनेटली आणेल ना. ऑफकोर्स. सीताई, अगं तू बस ना, शिवा आहे माझ्या मदतीला. तू बस. बापरे काकू, तू तर विडाच उचललाय शिवाला सगळं शिकवण्याचा. कीर्ती, अगं शिवाला सवय नसली तरी आवड आहे ना, मग काय हरकत आहे शिकवायला, हो की नाही? शिवा, शिवा कुठे आहे? काय? शिवा इकडे ये. आशू जर हळू बोल. काय चाललं? भाऊ, मी का हळू बोलू? मी आशू अरे काय झालंय? काय थांबा, कळेल सगळं. शिवा, माझी फाईल कुठे आहे? कुठली फाईल? सकाळी टेबलावर मी जी फाईल ठेवली होती ती फाईल कुठे आहे? अरे ती तू ठेवून गेला असशील ना, मला कसं माहित? तू आणि मी सोडून त्या खोलीत दुसरं कोणीही जात नाही, तर ती कोणी घेतली मग फाईल? ती आता तिथे नाहीये.
अरे मला खरंच माहित नाही. अगं हो, पण जरा आठवून बघ ना. तू तू कदाचित आवर्ताना ठेवली असतील. आशू, 1 मिनिट. ओरडून काही साध्य होणार नाहीये. सापडेल फाईल. अहो भाऊ, आपली महत्वाची फाईल आहे. आज जे डील क्रॅक करायचं आहे ना, त्याची फाईल आहे, ती हरवली आहे. हो, पण त्यांचा फोन येणार आहे ना. भाऊ फोन आलाय म्हणूनच तर मी शोधतो एवढ्या इमर्जन्सी मध्ये. ठीक आहे आशू, तू पॅनिक होऊ नकोस. 1 मिनिट. लक्ष्मण, तू जरा त्या लोकांना फोन करून विचार बरं, ते आज येत आहेत का. मी विचारतो. काहीतरी बोल ना, अशी का शांत उभी आहेस? अरे मी काय बोलू, मला खरंच माहित नाही. फाईल कुठे माहित असतं तर मी तुला सांगितलं. अगं आठवून बघ, तू उचलली असशील, कदाचित होऊ शकतं असं. एवढं काल म्हणत होतीस तोंड वर करून, माझं बायकोचं मन आहे, तुझ्याबद्दलचं सगळं माहिती असतं मला, आणि आता सांग ना मग. 1 मिनिट. काय म्हणजे अजून काही हरवलंय का? नाही, ते शर्ट मिळत नव्हता. ते महत्वाचं नाहीये, फाईल. हो, मी बोललो त्यांच्याशी. त्यांचा डिसिजन झालाय, सो त्यांना डील आजच करायची आहे. आता काय करायचं भाऊ, हिच्याच चुकीमुळे फाईल हरवली आहे तर. आशू, अरे काय झालंय, काय चुकलंय तिचं. अहो, तो सांगतोय ना. तो सांगतोय म्हणून शिवाला दोष द्यायचा. ती पण तर सांगते ना की तिला माहित नाही फाईल कुठे आहे. ती तिने बघितलीच नसेल. यानीच कुठेतरी दुसरीकडे ठेवली असणार. याचा बेजबाबदारपणा तो आता तिच्यावर ढकलतोय. अहो भाऊ, ती आणि आता एक शब्द बोलायचा नाही शिवाला. नाही, पण जाऊ दे. आशू, अरे असो, मी ही नाहीये, ही पण नाहीये. अरे तू ऐकून घे ना जरा. काय? माझं मी काय म्हणते, तू जरा शांत हो ना, आपल्याला मिळेल फाईल. अरे आपल्याला काय मिळेल, मला शोधू दे फाईल. एकतर तुझ्यामुळे माझं नाव खराब झालंय बाहेर, भाऊ मला बेजबाबदार मानतायत. तू जरा शांत बस ग, मला बघू दे. अरे यार, इथेच ठेवली होती तर कुठे गेली आता फाईल? ए, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको आता. मग तू का करून घेतोयस? मी सांगते शांतपणे शोधूया, जरा थांब म्हणून. कारण मी हरवली आहे ना फाईल, तर मीच शोधणार. मला माहितीये मी कुठे ठेवली होती. अरे पण मी तुला मदत करू शकते ना. नकोय मला मदत तुझी, अजिबात नको करू प्लीज. अरे केवढा पसारा हा. सापडली? ती फाईल सापडली का तुला? नाही सापडली आहे फाईल मला. आशू, अरे ती फाईल सापडली नाही तर तुला माहितीये ना, डील कॅन्सल होईल, खूप मोठं नुकसान होईल आपलं. प्लीज शोध ना जरा. मला माहितीये नुकसान होईल, प्लीज मला तुम्ही प्रेशर देऊ नका, मला शोधू दे. हो शिवा, त्याला जरा ती फाईल शोधायला मदत करा. हा, आशू, फाईल सापडली की सांग. सांगतो. हो, शांत. फाईल जर आशूने इथेच ठेवली होती आणि मी पण उचलली नाही तर जाणार कुठे? आणि गेली तर नक्कीच काहीतरी झोल आहे, पण कुणाचं आहे हे कळत नाहीये. फायनली सगळ्या गोष्टी माझ्या प्लॅनिंगनुसार घडतात. किट्टू डार्लिंग, तुझ्या डोक्यात एवढ्या भन्नाट आयडिया कशा काय येतात ना, मला आश्चर्यच वाटतं. जी माणसं मला आवडत नाहीत ना, ती माणसं मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा चालत नाहीत. तुला माहितीये का, फाईल सापडत नाही म्हणून आशू जाम वैतागलाय शिवावरती. पण ऐक, काही करून ती फाईल सापडायला नको हा, नाहीतर जाम प्रॉब्लेम होईल. आता आकाश पाताळ जरी एक केलं ना, तरी ती फाईल सापडणार नाहीये कुणालाच. पण मी काय म्हणतोय, तू आता तुझं तोंड बंद ठेव. सारखं फाईल कुठे करू नकोस. मी आहे ना, मी बघून घेईन सगळं. तोंड बंद ठेवायचं. तू आहेस म्हणून होप्स आहे. किट्टू डार्लिंग, आता सगळं आपल्या मनासारखंच होणार. पण शिवा नाही ना हे होऊ देणार. एक फाईल लंपास केली ना, आता बघा शिवा काय करते ते. कुठे गेलीये सुहास? किट्टू डार्लिंग, माझी गाडी तू घेऊन गेला होतास. नाही. गाडीची किल्ली सापडत नाहीये. माझे शूज सापडत नाहीत. अरे शू रॅक मध्ये फक्त सॉक्स होते. सुहास, अरे मेकअप किट कुठे? अरे मी इथेच ठेवते ना रोज. अगं मला काय माहिती आता. शी, मला कळतच नाहीये सगळ्या गोष्टी अशा गायब कशा व्हायला लागल्यात. मी तिथेच ठेवला होता, रोज तिथेच असतो. काय झालं? तुझा काही संबंध नाहीये, तू गप्प बस जरा. अरे काही शोधताय का? सापडलं का?
हो. तू तू करतेस हे सगळं? अरे नाही, आजचा ना दिवसच वेगळा आहे. मगातपासून काही ना काहीतरी हरवतंय. मगाशी ती फाईल हरवली आणि आता तुमच्या वस्तू मला कळतच नाही कुठे गायब होत आहेत. माझ्या गाडीची किल्ली, माझं मेकअप किट, हे सगळं तू गायब करतेस? गंमत वाटतेय का तुला? काय बोलताय? जरा विचार करून बोला. तुम्हाला वाटतंय मी चोरी केली? ती फाईल जशी गेली ना तशाच या वस्तू गेल्यात. पण टेन्शन घेऊ नका, फाईल मिळाली की वस्तू पण मिळतील. हां, येते. नाही काही नाही.